नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. संक्रांतीनंतर बोरनान केलं जातं. हळदी कुंकू जे आहे ते केलं जातं. तर बोरनान का करायचं, किती वयाच्या मुलांचं आपण बोरनान करू शकतो आणि हळदी कुंकू केलंच पाहिजे का, ते इतकं महत्त्वाचं असतं का, तर ही सगळी संपूर्ण माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. नक्की बघा, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. कारण बोरनान आणि हळदी कुंकू या गोष्टी आपल्या घरामध्ये झाल्यामुळे त्याचा आपल्याला, आपल्या घरातील मुलांना, सवासन महिलांना त्याचा खूप लाभ होत असतो. बघा, संक्रांत झालं तर 14 जानेवारीला संक्रांत आहे. त्याच्या दुसऱ्या दिवशी करीदिन म्हणजे किंक्रांत असते आणि मग त्याच्या दुसऱ्या दिवसापासून, करीदिनाच्या दुसऱ्या दिवसापासून ते रथसप्तमीपर्यंत जवळपास 21-22 दिवसांचा कालावधी असतो. या दिवसामध्ये आपण कधीही हळदी कुंकू किंवा बोरनान करू शकतो. कोणत्याही दिवशी तुम्ही सकाळ संध्याकाळी जमेल तेव्हा करीदिनानंतर ते रथसप्तमीपर्यंत कधी पण तुम्ही बोरनान करू शकतात, हळदी कुंकू करू शकतात. तर सगळ्यात पहिलं मी तुम्हाला बोरनान कधी करायचं, ते का केलं गेलं पाहिजे, याच्या मागचं शास्त्रीय आणि सायंटिफिक रिझन दोन्ही मी तुम्हाला देणार आहे. नक्की बघा. आणि तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील, तुम्हाला जर ही माहिती पटली तर नक्कीच लहान मुलांचं तुम्ही बोरनान कराल. सगळ्यात पहिलं, बोरनान हे नवीन जन्मलेले जे बालक असतात तर त्यांची पहिली संक्रांत असेल तर त्यांचंसुद्धा बोरनान केलं जातं. तर बघा, अगदी लहान बाळ असेल तर तेव्हापासून ते 5 वर्षापर्यंत तुम्ही तुमच्या मुलाचं, मुलीचं बोरनान करू शकतात. बोरनान हा शब्द बघा आपण खूपदा ऐकलेला आहे आणि बऱ्याचदा आपण त्या कार्यक्रमाला जातो. पण ते का केलं जातं, त्याच्यामुळे काय फायदा होतो हे आपल्याला माहिती नसतं. तर ती माहिती मी आज तुम्हाला सांगणार आहे. मकर संक्रांती आली की लहान मुलांचं बोरनान आपण करतो. जसं सांगितलं, अगदी लहान मुलांपासून ते 5 वर्षांपर्यंत आपण बोरनान करू शकतो. लहान मुलांचा तो कौतुक सोहळा असतो. बोरनान करताना सगळ्यात पहिले तो मुलगा जो आहे किंवा मुलगी आहे त्या बाळाला आपल्याला शक्यतो काळ्या रंगाचे कपडे घालायचे असतात. आणि काळे घातलेच पाहिजे असं पण काही नाही आहे. तुम्ही दुसरे पण छान, आपण बड्डेला वगैरे मुलींना फ्रॉक घालतो, मुलांना काहीतरी दुसरा शेरवानी वगैरे असे कपडे घालतो, तसं पण तुम्ही घालू शकतात. पण काळे कपडे घालण्याचं पण मी तुम्हाला एक त्याच्या मागचं सायंटिफिक रिझन सांगते. या दिवसामध्ये थंडी जास्त असते, तर त्यामुळे काळा रंग जो आहे तो उष्ण असल्यामुळे अंगाला ऊब मिळते. हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे. तर तुम्ही बोरनानला मुलांना काळे झबले, काळा ड्रेससुद्धा घालू शकतात. त्यानंतर हलव्याचे दागिने घालायचे असतात. तुम्ही जर आता मार्केटमध्ये गेलात, संक्रांतीच्या आसपास तुम्हाला हलव्याचे दागिनेसुद्धा बघायला मिळतील. हलव्याचा मुकुट असतो, हातातले कडे असतात, त्यानंतर कमरेचा बेल्ट असतो, बासरी असते. ते हलव्याचे दागिने, जो आपला खायचा पांढरा हलवा असतो त्याचे दागिने बनवले जातात. कोणी घरी करत असतं आणि आता आजकाल काही रेडीमेड सगळ्याच गोष्टी मिळतात. तर रेडीमेड पण तुम्हाला मिळतात. फार महाग हे अजिबात नसतं. तर तुम्हाला ते हलव्याचे दागिने लहान मुलांना घालायचे आहेत आणि मुलांना छान असं नटवलं जातं. नंतर पाटावर बसवायचं आहे, मुलांना त्यांचं औक्षण करायचं आहे. जसं आपण वाढदिवसाला औक्षण करतो, हळद कुंकू अक्षत अर्पण करून एक महिला किंवा 3-5 सवासन महिला त्या बाळाला औक्षण करायचं असतं. आणि त्याच्यानंतर बाळाच्या डोक्यावर बोर, ऊस, हरभरे, मुरमुरे, बत्ताशे, हलवा, त्याच्यानंतर तिळाचे लाडू किंवा तिळाच्या रेवड्या, बिस्किट, त्याच्यानंतर काहीतरी चॉकलेट वगैरे, म्हणजे लहान मुलांना जे खायला पदार्थ आवडत आहेत तर ते तुम्हाला घ्यायचे आहेत. हे बघा, सगळे पदार्थ या सीझनला मिळतात. वाटाणेसुद्धा तुम्ही घेऊ शकतात. तर या सगळ्या गोष्टी तुम्हाला एका भांड्यामध्ये मिक्स करायच्या आहेत आणि 4 ते 5 सवासन महिलांनी किंवा कोणीही मुलींनी त्या मुलाच्या, बाळाच्या तुम्हाला डोक्यावर घालायचे आहे. म्हणजे बाळाचं आपण त्याला बोरनान म्हणतो. बोरांनी न्हाऊ घालणं त्याला बोरनान असं म्हणलं जातं. आणि या कार्यक्रमाच्या वेळेस तुम्हाला जवळपासचे लहान मुलं असतील तर त्यांना बोलवायचं आहे. जेव्हा त्या बाळाच्या डोक्यावर आपण हे सगळं टाकतो तर बाजूला बसलेले जे लहान मुलं आहेत ते सगळे चॉकलेट्स वगैरे ते गोळा करतात. तशी त्यांना ती मजा येते. तर बोरनान का करायचं, त्यामागे एक आख्यायिका पण आहे. करी नावाचा एक राक्षस होता. त्या करी राक्षसाची वाईट दृष्टी आणि वाईट विचार मुलांवर पडू नये यासाठी सर्वात आधी हे कृष्णावर केलं गेलं होतं, बाळकृष्ण. आणि त्याच्यानंतर मग ही प्रथा पडली. तेव्हापासून लहान मुलांचं बोरनान केलं जातं. लहान मुलं पण हे कृष्णाचे स्वरूप असतात आणि त्यांच्यावर करी राक्षसांची वाईट विचार किंवा वाईट दृष्टी पडू नये म्हणून लहान मुलांचे बोरनान केले जातं. तर हे झालं त्यामागचं एक, आपण म्हणू शकतो की त्यामागची कथा. त्यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे सायंटिफिक रिझन झालं तर बघा, लहान मुलांना याच्यानंतर आता हिवाळ्यानंतर उन्हाळ्याचे दिवस सुरू होतात. तर त्या बदलत्या ऋतूची बाधा लहान मुलांना होऊ नये, तर त्यामुळे त्यांना पोषक ठरणारी फळ वगैरे, म्हणजेच जे काही मी सांगितलं, बोर वगैरे, गाजराचे तुकडे, हे ज्या काही गोष्टी मी तुम्हाला सांगितल्या ज्याच्याने आपण बोरनान घालतो, तर हे लहान मुलांनी खाल्ल्यामुळे त्यांना ऋतू बदल जेव्हा होतो तर ते त्यांना बाधत नाही, तर त्यामुळे त्यांना त्रास होत नाही. हे त्यामागचं सायंटिफिक कारण आहे.
म्हणून बोर, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा याचा त्या बोरन्हाणमध्ये समावेश केला जातो. आणि लहान मुलांना ते खेळ पण होतो की ते पडल्यानंतर सगळे मुलं ते गोळा करतात, त्यांना एक मजा येते, मस्ती करतात. तर हा पण एक त्यामागचं कारण आहे. आणि आजकाल बोरन्हाणमध्ये बघा चॉकलेट, बिस्किट वगैरे हे पण त्याचा समावेश केला जातो. तर जसं मी तुम्हाला सांगितलं असं अगदी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही कधी पण दिन झाल्यानंतर म्हणजे 15 जानेवारी नंतर तुम्ही कधी पण सकाळ संध्याकाळ जमेल तेव्हा तुम्हाला शनिवार रविवारी कुठल्याही दिवशी रथसप्तमीच्या आत तुम्हाला लहान मुलांचं बोरन्हाण करायचं आहे. 5 वर्षांपर्यंत तुम्ही हे बोरन्हाण करू शकतात. त्यामुळे उन्हाळ्याची बाधा जी आहे ती मुलांना होत नाही, त्यांचं आरोग्य चांगलं राहतं, हे त्यामागचं महत्त्वाचं कारण आहे. तर बघा, नक्कीच तुम्हाला ही माहिती पटली असेल तर तुम्ही बोरन्हाण तुमच्या घरामध्ये लहान मुलं असतील तर मी सुद्धा माझ्या मुलीला 5 वर्षांपर्यंत बोरन्हाण केलं होतं. आता दुसरी माहिती म्हणजे मकर संक्रांतीमध्ये हळदी कुंकू. मकर संक्रांतीनंतर रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू करायचं का, की काय वाण करायचं, वाण देण्याला महत्त्व आहे का, ही सगळी माहिती मी तुम्हाला देते. बघा, मकर संक्रांती म्हटलं की महिलांमध्ये एक वेगळाच उत्साह दिसून येतो. कारण मकर संक्रांतीच्या नंतर रथसप्तमीपर्यंत घरोघरी रोज संध्याकाळी आपण बघितलं तर महिला अगदी तयारी वगैरे करून एकमेकींकडे हळदी कुंकाला जात असतात आणि घरोघरी हळदी कुंकाचा कार्यक्रम ठेवला जातो. काही ठिकाणी आजकाल सामुदायिक कार्यक्रम केला जातो. तर तुम्ही सुद्धा सामुदायिक कार्यक्रम करू शकतात. म्हणजे बघा, मैत्रिणी एखाद्या छोट्याशा हॉटेलमध्ये किंवा गार्डनमध्ये वगैरे असं भेटतात, तिथे एकमेकांना हळदी कुंकू लावतात आणि एकमेकांना वाण देतात. तसं तुम्ही करा, चालेल. पण घरी एकतरी सवासण महिला बोलून तुम्ही रथसप्तमीच्या आत एकतरी सवासण महिलाला बोलून तुम्ही हळदी कुंकू केलं पाहिजे. घरी एका सवासणीचं करा आणि मग बाहेर तुम्ही केलं तरी चालेल. किंवा तुम्ही घरातच सगळ्यांना बोलवायचं असेल तर ते सुद्धा अतिउत्तम, ते सुद्धा तुम्ही करू शकतात. तर बघा, हळदी कुंकूचा कार्यक्रम आपण कसा करतो तर ते सुद्धा अगदी सोपं आहे. पूर्वीच्या काळी काय होतं बघा, महिलांना घरातली कामं, शेतातली कामं करायच्या, त्या खूप थकून जायच्या. म्हणजे त्यांना पूर्वी असं नव्हतं की घराबाहेर जाऊन कधीतरी आपण मैत्रिणींसोबत वेळ घालवावा वगैरे, असं त्यांना ह्या गोष्टी अलाउड नव्हत्या. त्यांचं आयुष्य अगदी चूल मूल शेत त्यांच्या अवतीभोवतीच फिरायचं. त्यामुळे अशा वेळी त्यांच्या आयुष्यामध्ये थोडा काहीतरी विरंगुळा असावा, महिलांनी एकमेकांशी भेट व्हावी म्हणून हळदी कुंकूचा कार्यक्रम केला जायचा. आणि मग त्यामागे काहीतरी त्याला शास्त्रीय कारण जोडलं जायचं की जेणेकरून मग ते करतील आणि घरचे पण त्यांना जाण्यासाठी परवानगी देतील. आणि त्यामुळे या महिला एकत्र भेटायच्या, त्यांच्यामध्ये जिव्हाळ्याचं नातं निर्माण व्हायचं, मैत्रीचे संबंध जे आहे ते निर्माण व्हायचे. पूर्वी असा त्यामागचा उद्देश होता. पण आजकाल बघा, आणि सुवासिनी महिला बघा घरातून बाहेर पडताना हळदी कुंकू लावून जातात. म्हणजे सौभाग्याचं ते लेणं असतं असं आपण म्हणतो. त्यामुळे हळदी कुंकूला महत्त्व आहे. आता आजकाल असं काही नाही आहे की महिलांनी बऱ्याचशा मैत्रिणी वगैरे पण असतात, पण हळदी कुंकू हे केलं गेलं पाहिजे. ते एक सवासांचं लेणं असतं. त्यामुळे आपण बघा, ते घरामध्ये केल्यामुळे, घरामध्ये समाविष्ट महिलेला बोलवून तिला वाण दिल्यामुळे आपल्या घरावर देवीची, कुलदेवीची कृपादृष्टी राहते आणि ते एक आपल्याला अखंड सौभाग्य लागतं. आपल्या कुटुंबामध्ये कसलीही कमी पडत नाही, हे त्यामागचं कारण आहे. तर आता हळदी कुंकू कसं करायचं बघा, हळदी कुंकू हे अगदी सोपं आहे. हळदी कुंकूच्या समारंभासाठी तुम्ही 1, 3, 5, 10, 15, 20 कितीही महिला बोलवू शकतात. ती तुमची इच्छा असते की तुम्हाला किती महिलांना बोलवायचं आहे, किती मोठं करायचं आहे, काय करायचं आहे. त्यानंतर महिला आल्यानंतर त्यांना तुम्हाला कपाळाला हळदी कुंकू लावायचं आहे, हाताला तुम्हाला अत्तर लावायचं आहे आणि त्यानंतर महिलेची तुम्हाला ओटी भरायची आहे. तुम्ही ओटी बघा, अगदी साधी सोपी खणा नारळाची ओटी भरू शकता आणि त्यानंतर तुम्हाला त्या महिलेला वाण द्यायचं असतं. तर वाण देताना बघा, काही तुम्ही सवासनाच्या वस्तू म्हणजे तुम्ही टिकली, बांगडी, मेहंदीचा कोन, कानातले, त्यानंतर तुम्ही इतर काही वस्तू आजकाल ज्या घरामध्ये उपयोगी पडणाऱ्या अशा पण वस्तू दिल्या जातात. काही तुम्ही वाण द्या. पण ते वाण देताना तुम्हाला साडीचे जे पदराचे टोक आहे किंवा तुम्ही समजा आजकाल स्त्रिया पंजाबी ड्रेस घालतात, तर कमीत कमी ओढणी घ्या आणि ओढणीचं ते टोक किंवा पदराचं, साडीच्या पदराचं ते टोक त्या वाणाला लावायचं आहे. आणि शक्यतो ते वाण असं झाकून दुसऱ्या स्त्रीच्या, समोरच्या स्त्रीच्या पदरामध्ये किंवा ओढणीमध्ये तुम्हाला द्यायचं आहे. आणि त्या महिलेला तुम्हाला नंतर तिळगुळ द्यायचा आहे. त्या महिलेचा नमस्कार करायचा आहे. ज्या महिलेचं नवीनच लग्न झालेलं असतं तर त्या महिलेने तर पहिले 5 वर्ष करायचं आहे, पण 5 वर्षांपर्यंत ते हळदी कुंकूचा कार्यक्रम न चुकता त्या करू शकतात. महिनाभर असतं, त्यामुळे समजा तुम्हाला मासिक धर्म जरी आला तरी ते 4-5 दिवस वगळून तुम्ही पुढे रथसप्तमीपर्यंत कधीही करू शकता. आणि वाण बघा, तुम्ही काही सिंदूर देऊ शकता, टिकली देऊ शकता, बांगड्या देऊ शकता, सौभाग्याचे प्रतीक असणाऱ्या कुठल्याही गोष्टी तुम्ही देऊ शकतात. याशिवाय बघा, तुम्हाला अंथरुमाल, काही किचनमधल्या काही वस्तू, चमचा वगैरे, आजकाल खूप म्हणजे वाण हे खूप वेगवेगळी फॅशन त्याच्यामध्ये आलेली आहे.
काहीही तुम्ही त्याच्यामध्ये उपयोगी पडणाऱ्या वस्तू ज्या आहेत त्या वाणमध्ये देऊ शकतात. पण वाण हे दिलं गेलं पाहिजे आणि ते एकतरी सवासन महिला तुम्ही घरी बोलवून तुम्ही हळदी कुंकूचा कार्यक्रम नक्की करा. तर बघा, असं हे संक्रांत झाल्यानंतर म्हणजे जवळपास तुम्ही 16 जानेवारीपासून ते रथसप्तमीपर्यंत हळदी कुंकू आणि लहान मुलांचे बोरनान आहे ते नक्की घरामध्ये करा. त्याचा तुम्हाला फायदाच होतो आणि कुठलीही गोष्ट आपण करतो ती मन लावून करा. जी गोष्ट आपण मन लावून करतो ना, तर त्या गोष्टीमध्ये आपल्याला त्याचा जास्तच फायदा आपल्याला होत असतो. तर बघा, हे बोरनान आणि हळदी कुंकूची अतिशय महत्त्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती आणि माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.